नमस्कार. पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक अशी फरसबीची भाजी. ही भाजी रोजच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आणि हलकी फुलकी आहे. घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून ही भाजी तयार होते. फरसबी घेताना कोवळी व ताजी घ्यायची. ही फरसबी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची. चला तर फरसबीची भाजी आता बनवायला घेऊ. फरसबी निवडून घेतली आहे. एक कांदा घेतलाय, टोमॅटो, सब्जी मसाला, चवीसाठी मीठ, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आणि घरगुती लाल तिखट. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊ. आता जिरे मोहरी तडतडायला लागतात यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया. कढीपत्ता चांगला तळला गेल्यावर आता यामध्ये ठेचलेला लसूण घालून चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया. या पाठोपाठ चिमूटभर हिंग टाकून लगेच कट केलेला कांदा टाकून परतायला घेऊ. कांद्यामुळे भाजीला छान गोडसर चव येते. कांदा छान परतला की त्यात टोमॅटो घालू. टोमॅटो मऊ झाल्यावर यामध्ये हळद आणि पाठोपाठ सब्जी मसाला घालायचा आहे. अशा घरगुती आणि खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला सबस्क्राईब करा. आता घरगुती लाल तिखट घालून सर्व मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे. घरगुती मसाल्यामध्ये बनणारी ही भाजी रोजच्या जेवणासाठी अगदी उत्तम आहे. आता कट करून घेतलेली फरसबी यामध्ये घालूया. फरसबीमध्ये भरपूर फायबर, विटॅमिन्स आणि पोषक तत्वे असतात. ही भाजी हलकी, पचायला सोपी आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे. कमीत कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी प्रत्येक गृहिणीसाठी अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता या कढईत शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचे. दररोजच्या जेवणात ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्यासाठी ही भाजी सर्वात उत्तम पर्याय आहे. ही भाजी किती पातळ हवी त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालून थोडा वेळ एकसारखं हलवून घेऊया. आता झाकण लावून मंद आचेवर भाजी शिजवायची. झाकणावर थोडं पाणी ठेवलं तर भाजी करपणार नाही. कमी तेलात, कमी मसाल्यात आणि अतिशय घरगुती साध्या साहित्यातून तयार होणारी ही भाजी पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. वेट लॉससाठी ही भाजी खाल्ली जाते. फरसबी मऊ झाली की गॅस बंद करा. साधारण 20 मिनिटं लागली भाजी शिजण्यासाठी. तयार आहे गरम गरम खमंग आणि घरगुती चवीची फरसबीची भाजी. आता या भाजीमध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. चपाती, भाकरी, वरण भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते. आरोग्यासाठीही ही भाजी खूप फायदेशीर आहे. हिरव्या आणि ताज्या फरसबीच्या भाजी समोर येताच भूक खवळून उठते. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी पाहत रहा पुष्पास खमंग किचन. एकदा नक्की करून बघा आणि आपल्या कुटुंबाला हेल्दी जेवण द्या.